नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आज प्रेपोझिशनचा पार्ट 4 आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन या प्रेपोझिशनची माहिती पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इन हे एक सिंपल प्रेपोझिशन आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये इनचा उपयोग प्रेपोझिशन किंवा ॲडव्हर्ब अशा दोन्ही प्रकारे करता येतो. जेव्हा इनला जोडून त्यानंतर एखादे नाउन किंवा प्रोनाउन वापरलेले असते तेव्हा त्याला प्रेपोझिशन म्हणतात. आणि जेव्हा इन हे एखाद्या टूच्या व्हर्बला जोडून वापरलेले असते आणि त्याला कोणतेही नाउन किंवा प्रोनाउन जोडलेले नसते तेव्हा त्याचा वापर वाक्यामध्ये ॲडव्हर्ब म्हणून केलेला असतो. सिंपल प्रेपोझिशन म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये इनचा वापर पुढीलपैकी एका अर्थाने केला जातो. पहिला वापर आतमध्ये, आत किंवा मध्ये या अर्थाने इनचा वापर केला जातो. दुसरा वापर कशाचा तरी भाग किंवा अंश, हिस्सा दर्शविण्यासाठी इन या अर्थाने आपण इनचा वापर करतो. तिसरा वापर आहे एखाद्या परिस्थितीत या अर्थाने आपण इनचा वापर करतो. आणि चौथा वापर आहे जेव्हा आपल्याला वेळ दाखवायची असेल अवधीच्या आत वेळेत, त्यावेळेस आपण इन या प्रेपोझिशनचा वापर करतो. आतमध्ये किंवा कशाचा तरी भाग, एखाद्या परिस्थितीत आणि अवधीच्या आत, तर अशा अर्थाने आपण इनचा वापर करू शकतो. इन म्हणजे आत किंवा मध्ये. फॉर एक्झाम्पल, ही इज नाऊ इन पुणे. तो आता पुण्यामध्ये आहे. इन पुणे, पुण्यामध्ये. जेव्हा आपल्याला पुण्यामध्ये, इन पुणे असं सांगायचं असेल, पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, तेव्हा आपण इन या प्रेपोझिशनचा वापर करतो. शी पुट द पेन्सिल इन द बॉक्स. तिने पेन्सिल पेटीच्या आतमध्ये ठेवली किंवा तिने पेन्सिल पेटीत ठेवली. या ठिकाणी आत, पेटीच्या आत किंवा पेटीत या अर्थाने इन द बॉक्स या अर्थाने आपण इनचा वापर केलेला आहे. आत किंवा मध्ये. पहिल्या वाक्यामध्ये आपण मध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपण आत या अर्थाने इनचा वापर केलेला आहे. इन चा वापर आपण कशाचा तरी भाग म्हणजेच अंश किंवा हिस्सा दर्शविण्यासाठी करतो. फॉर एक्झाम्पल, देअर आर 7 days इन अ वीक. एका आठवड्यात 7 दिवस असतात. तर या वाक्यामध्ये आठवड्याचा एक दिवस हा एक भाग झाला, म्हणून आपण या ठिकाणी इन या प्रेपोझिशनचा वापर केलेला आहे. इन अ वीक, आठवड्यामध्ये, आठवड्यात. सेकंड सेंटेन्स आहे देअर आर 12 months इन अ इयर. या वाक्यामध्ये मंथ्स हा इयरचा भाग आहे. इन अ इयर, एका वर्षात 12 महिने असतात. वर्षात, इन अ इयर. त्यामुळे या दोन्ही सेंटेन्स मध्ये दिवस हा आठवड्याचा भाग आहे आणि महिने हा वर्षाचा भाग आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी दोन्ही वाक्यामध्ये इनचा वापर आपण अंश किंवा हिस्सा दाखविण्यासाठी करू शकतो. इनचा वापर आपण वेळेत किंवा अवधीच्या आत या अर्थाने करू शकतो. फॉर एक्झाम्पल, रोम was not built in a day.
रोम एका दिवसात बांधला गेला नाही. इन अ डे म्हणजेच दिवसात. या वाक्यामध्ये आपण वेळेत या अर्थाने इन अ डे म्हणजे एका दिवसात, वेळेत या अर्थाने इनचा वापर केलेला आहे. सेकंड सेंटेन्स आहे ही विल व्हिजिट अस इन विंटर. तो आम्हाला हिवाळ्यात भेट देईल किंवा हिवाळ्याच्या आतमध्ये, हिवाळा संपण्याच्या आधी तो आम्हाला हिवाळ्यात भेट देईल. तर या सेंटेन्स मध्ये इन विंटर म्हणजे हिवाळ्यात, उन्हाळ्यात म्हणायचं असेल तर इन समर. तर अशा प्रकारे आपण इनचा वापर एखादा अवधी किंवा वेळ दर्शविण्यासाठी करतो. वेळेत किंवा अवधीत अशा प्रकारे या अर्थाने आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. इनचा वापर आपण एखाद्या परिस्थितीत अशा अर्थाने करू शकतो. एखादी परिस्थिती सांगायची असेल आपल्याला, त्या परिस्थितीत गरिबीत, थंडीत, उष्णतेत, जेव्हा अशा प्रकारे आपल्याला परिस्थितीत बोलायचं असेल, म्हणायचं असेल, त्यावेळेस आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आय कांट वर्क इन दिस हीट. मी या उष्णतेत काम करू शकत नाही. उष्णतेत म्हणजे उष्ण परिस्थितीत. उष्ण ही काय झाली, परिस्थिती झाली, आणि मी या परिस्थितीत काम करू शकत नाही. मग ती थंडीत असेल किंवा उष्णतेत असेल किंवा पावसाळ्यात असेल, ही काय झाली, स्थिती झाली. आणि त्या स्थितीत इन दिस हीट म्हणजे उष्णतेत किंवा उष्ण परिस्थितीत काम करू शकत नाही. तर अशा वेळा आपण इन चा वापर करू शकतो. सेकंड सेंटेन्स आहे ही वॉज वॉकिंग इन द रेन. तो पावसामध्ये चालत आहे. इन द रेन पावसामध्ये. आता ही सेकंड परिस्थिती झाली. पावसामध्ये पहिली परिस्थिती काय होती, उष्णतेत. आता दुसरी परिस्थिती काय, पावसामध्ये. ही वॉज वॉकिंग इन द रेन. इन द रेन पावसामध्ये, तो पावसामध्ये चालत आहे. त्यामुळे आपण या दोन्ही वाक्यामध्ये परिस्थितीत, परिस्थितीच्या मध्ये अशा अर्थाने इन या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. म्हणजेच एखाद्या परिस्थितीत या अर्थाने आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन या प्रेपोजिशनचा वापर कशा प्रकारे करतो हे पाहिलेलं आहे. इनचा वापर आपण आत किंवा मध्ये किंवा एखाद्या वेळेत किंवा एखाद्या परिस्थितीत एखाद्या गोष्टीचा भाग या अर्थाने करू शकतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. जर प्रेपोजिशनचे आधीचे पार्ट्स तुम्ही पाहिले नसतील तर ते पार्ट्स नक्की पहा. धन्यवाद.